नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे। या वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत होऊन शेतकरी व गोरगरिबांचे अतोनात नुकसान झाले आहे। रविवार 19 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता सोसाट्याचा वारा आला आणि रणमोडे वस्तीतील अनेक झाडांची पडझड झाली। या वादळी वाऱ्यात अनेक झाडे पडली, तसेच सौर ऊर्जेचे प्लांट उद्ध्वस्त झाले, घरांची छते उडून गेली, तर पत्र्याचे शेड संपूर्ण उद्ध्वस्त झाले। त्याचबरोबर अनेक गाड्याही उलटून पडल्या, विजेचे खांब देखील पडले। येथील शेतकरी नारायण लक्ष्मण रणमोडे यांचे सर्व शेड उलटून पडले, तसेच नानासाहेब सर्जेराव रणमोडे आणि दत्तात्रय यशवंत सूर्यवंशी यांचा सौर ऊर्जेचा प्लांटच्या सर्व प्लेटा अस्ताव्यस्त झाल्या। 100 मीटर वरती प्लेटा जाऊन पडल्या। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। तरी प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी रणमोडे वस्तीतील ग्रामस्थांनी केली आहे। तसेच निमसाखर येथेही संध्याकाळी 5 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे। त्यामुळे कारंडे वस्ती येथे 33 केव्हीचे पोल व तारा पडल्या आहेत। त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे। खंडित झालेला वीज पुरवठा सोमवारी पूर्ववत सुरळीत करण्यात आला आहे। या जोरदार वादळी वाऱ्याने शेतकरी व गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे।